आजच्या अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या अमृत कलश या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्यात महिला व्हॉलीबॉलला नवीन ओळख मिळवून देणारे तसंच आपल्या संपूर्ण कारकिर्दीत 110हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण करणारे, त्यांना घडवणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई सर आज आपल्यासोबत आहेत. आज आपण जाणून घेऊया त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल. देसाई सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, आपल्या पूर्ण ह्या कारकिर्दीबद्दल तर आपण जाणून घेणारच आहे, पण सुरुवातीला मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, त्याच्यानंतर तुमचं बालपण कुठे गेलं, तुमचं शिक्षण कुठे झालं, याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? नमस्कार. माझं नाव माणिकचंद तात्यासाहेब देसाई. माझं मूळ गाव किनी आहे, बरं. जिल्हा कोल्हापूर. नंतर त्या ठिकाणी काही अडचणीमुळं मला 8वीला भिलवडी येथे शिक्षणासाठी यावं लागलं. माझी कौटुंबिक परिस्थिती म्हणाल तर अत्यंत साधी पण सरळ आहे, की सर्व शेतकरी वडील, आई वडील शिकलेले नव्हते त्यावेळेला. भिलवडीत आल्यानंतर 8वीपासून मी 11वीपर्यंत भिलवडीला सेकंडरी स्कूल भिलवडी या ठिकाणी माझं त्या ठिकाणी माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. या कालावधीमध्ये कैलासवासी शहाणे सर हे अत्यंत उत्कृष्ट व्हॉलीबॉलचे आणि हॉकीचे खेळाडू होते. त्यांचं पाहूनच मी त्या ठिकाणी व्हॉलीबॉलला खरी सुरुवात केली. अच्छा. हां. नंतर माझं कॉलेजचं जीवन हे कस्तुरबा वालचंद कॉलेज सांगलीमध्ये झालं. नंतर मी 1975ला गणपतराव आरवाडे हायस्कूल सांगली आणि ज्युनियर कॉलेज सांगली या ठिकाणी शास्त्र शिक्षक म्हणून सर्व्हिसला लागलो. बरं. या ठिकाणी आल्यानंतर माझी शाळा अत्यंत सर्वसामान्य अशी शाळा गणली जाते. साधारणपणे सांगलीमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांची शाळा म्हणूनच त्या ठिकाणी ओळखलं जात होतं. त्याच वेळेला थोडंसं मी मनाशी ठरवलं की आपल्या शाळेचं नाव काहीतरी करण्यासाठी आणि आपल्याकडे एक व्हॉलीबॉल हा खेळ खेळू शकतो, तर अशा पद्धतीचे खेळाडू घडवूया म्हणून मी आरवाडे हायस्कूलमध्ये सुरुवात केली. अच्छा. सुरुवातीला मी मुलांचा संघ तयार केला, परंतु 2-3 वर्षात त्या मुलांच्याकडून फारसे रिझल्ट मला मिळेना झालं. नंतर मी महिला संघाकडे वळलो. मला वास्तविक व्हॉलीबॉल मी तालुका, जिल्हा कुठंच खेळलो नाही, परंतु एक माझ्या मनामध्ये एक इच्छा होती, की असे खंत होती की आपण एखादा राष्ट्रीय खेळाडू घडवावा. अच्छा. आणि त्या दृष्टीने मी प्रयत्नशील राहिलो. या काळामध्ये मुलींचा संघ सुरू केला. सुरुवातीला मी शूटिंग फार छान खेळत होतो. शूटिंग खेळता खेळता शूटिंगला काही महत्व नाही पुढं, म्हणून मी पासिंगचं मुलींचा सराव घ्यायला सुरुवात केली. याच काळामध्ये माननीय देवीदास जाधव सर हे इंटरनॅशनल कोच सांगलीमध्ये त्यांनी 4 दिवसाचा कॅम्प आयोजित केला प्रशिक्षकांचा. तो कॅम्प मी बाहेर उभा राहूनच अटेंड केला आणि अटेंड केल्यानंतर त्यांनी जे बारकावे सांगितले, मी दुसऱ्या दिवसापासून त्याचा वापर करायला सुरुवात केली आणि मनाशी एकच गाठ पकडली की आपणाला नॅशनल खेळाडू करायचे आहेत. अक्षरशः मॅडम, मी दुसऱ्या दिवसापासून प्रॅक्टिसला सुरुवात केली. माझ्या पहिल्याच वर्षी 2 नॅशनल खेळाडू खेळल्या. नंतर मी तिकडं मात्र मागं पाहिलं नाही. सुरुवातीला माझ्या शाळेनं अत्यंत मला प्रतिसाद दिला. काही वेळेला थोडासा त्रासही झाला, परंतु साहित्याची ती कमतरता, क्रीडांगणाची कमतरता सुरुवातीला जाणवत होती. परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला मी बक्षीस आणायला सुरुवात केली, त्यावेळेला ऑटोमॅटिकच शाळेचं माझ्याकडे लक्ष जास्त गेलं. अच्छा. सर, जसं आपण आता बोललात की व्हॉलीबॉलमध्ये येण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली आणि प्रशिक्षक आपण कसे झालात याबद्दल आपण बोललात, पण मला इथे एक पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की एक चांगला व्हॉलीबॉल खेळाडू जर घडवायचा असेल तर त्याच्यामध्ये महत्वाचे गुण तुम्हाला काय वाटतं, काय असायला हवे? महत्वाचं म्हणजे मी या गोष्टी पाहत होतो की ते खेळाडू चालताना कसा चालतो, नंतर त्याची हाईट कशी आहे. नंतर बाबा त्याचा एक वेळा तर मी माझ्या शाळेत गॅदरिंगमध्ये एका मुलगी कॅन्डल डान्स करत होती गॅदरिंगला. अच्छा. आणि त्याचं फुटवर्क बघितल्यानंतर त्याला मी विचारलं की तू खेळशील का व्हॉलीबॉल. अच्छा. त्यानंतर तिनं होकार दिला आणि विशेष म्हणजे ती मुलगी 9 नॅशनल पुढे खेळली. अरे वा. आणि महाराष्ट्र संघाची कॅप्टन पण झाली. वा. तिचं नाव आहे सुजाता तांबट. अच्छा. अशा माझ्या अनेक मुली वास्तविक पाहता मी
रोजचं सायन्स शिक्षक असून सुद्धा हम्म, मी माझ्या शाळेव्यतिरिक्त हम्म. रोज 5 ते 6 तास सराव करत होतो. 6 तास सराव करत होतो. या काळामध्ये माझे मित्र सुद्धा मला ग्राउंडवरती आलेले चालत नव्हतं. हम्म. माझे सहकारी पण फारसे पाहायला येत नव्हते. केवळ त्या मुली 15-20 काय असतील ते आणि मी, हम्म. एवढंच आमचा सराव. पावसाळ्यात सुद्धा आमचं एक मोठा हॉल आहे, संस्कार मंदिर म्हणून आहे. हम्म. त्या हॉलमध्येच प्रॅक्टिस करत होतो. प्रत्येक वर्षी फॅन मोडत होते, सगळं होत होतं, परंतु संस्थेनं मला कधी फारसा विरोध केला नाही. अच्छा. आणि संस्थेनं माझ्या भयंकर फार मोठं मला पाठबळ दिलं. हम्म. सर, आता जसं आपण खेळाडूंबद्दल बोलतो आहे, तर एक नवशिका खेळाडू जो असतो त्याला जर शिकवायचं असेल तर तुम्ही सर्वात जास्त कोणत्या गोष्टींवर भर देता? आणि याच संबंधित मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आजचं जे तांत्रिक कौशल्य आहे आणि मानसिक तयारी यामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त महत्व कोणाला देता? आज तांत्रिक कौशल्याला जास्त माझ्या दृष्टीनं महत्व आहे. अच्छा. कारण शेवटी तांत्रिक असेल तरच आपण देऊ शकतो किंवा ती मुलं तयार करू शकतो त्या पद्धतीनं. हम्म. शेवटी नैसर्गिक गुण हा त्याचा आहेच महत्वाचा. बरोबर. नॅचरल गिफ्ट हे देवाची असलीच पाहिजे. हम्म. कारण अर्चना शिरोटे आमची जी इंटरनॅशनल खेळली, हम्म. त्या मुलीला 9वीत असताना ती नॅशनल खेळली म्हणून आमच्या एका फोटो त्याला घेतलं पण नाही. पण नॅचरली त्याच्यामध्ये काय बदल झाला कोणास ठाऊक, हम्म. 10वीमध्ये ती ऑल इंडियामध्ये बेस्ट प्लेअरचं बक्षीस मिळालं तिला. हम्म. आणि 11वी आणि 12वीला 2 वर्षे श्रीलंकेबरोबर भारतीय संघाती संघनायिका म्हणून खेळली. सर, ही जी तुम्ही प्रशिक्षण जेव्हा देता नवीन खेळाडूला, तर त्याची जी प्रशिक्षणाची जी पद्धत असते ती खेळाडू टू खेळाडू वेगवेगळी असते की सारखी असते? नाही, सगळ्यांना आम्ही सारखेच देतो गायडन्स करताना. पण त्याचं कॅप्चर कॅपॅसिटी जी खेळाडूंची आहे त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अच्छा. जे खेळाडू जीव ओतून त्या ठिकाणी काम करतायत ते आपोआपच ते सुधारत जातात. परंतु जे सहज काहीतरी करतात, मी अशा मुलींना ग्राउंडवरती घेतच नव्हतो. अच्छा. ज्या मुली खरोखरच समरस होतात त्याच मुली क्रीडांगणावरती आल्या पाहिजेत. आणि भरपूर म्हणजे शहरातनं दिवसातनं 3 वेळा तरी घाम निघायला पाहिजे, या दृष्टीने मी त्यांचा सराव घेत होतो. अच्छा. सर, आज आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या खेळाडूंना मार्गदर्शन केलेलं आहे, तर या संबंधातच मला प्रश्न विचारायचा आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण आणि भारतीय स्तरावरील जे प्रशिक्षण आहे यात तुम्हाला बेसिक म्हणजे मेन फरक काय जाणवतो? महत्वाचं म्हणजे मला आज आपल्या देशाचा जर विचार केला तर व्हॉलीबॉल आत्ता थोडंसं या 2 वर्षामध्ये, परवाच एशियन चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारतीय संघानं 3rd प्लेस मिळवलेले आहे. आता त्यासाठी मात्र कोच फॉरेनचेच होते. आमच्याकडे माझे मित्र एक अजित पाटील सर इंटरनॅशनल कोच आहेत, ते सध्या बाचणीला आहेत. अविरतपणानं ते कष्ट करतात. आजही ते क्रीडांगणावरती आहेत, रिटायर झालेत. आमचे जाधव सर पण आजही रिटायर होऊन सुद्धा ग्राउंडवरती काम करतायत. त्यांनाही 2 वेळा इंटरनॅशनलचा अनुभव आलेला आहे. परंतु त्यांच्या निदर्शनाला येतं की आपली मुलं किंवा मुली फार सिरियसली घेत नाहीत अजूनही. कॅज्युअल अप्रोच असतो असं म्हणायला हरकत नाही. एक वेळा इंडियाच्या टीममध्ये सिलेक्ट झालं ना की हळूहळू ते दुर्लक्ष करायला लागतात. खरं वास्तविक जिंकायची जी जिद्द असावी लागते ती असलीच पाहिजे आणि ती तयार करणं हे आपल्या कोचचं फार महत्वाचं काम वाटतं पाहिजे. खरं म्हणजे मला पण असं वाटतं की नुसतं इंडियन टीममध्ये सिलेक्ट होणं महत्वाचं नाही, तर त्याला जिंकवून देणं हे पूर्णत्वास नेणं हे महत्वाचं आहे. जिंकून देणं आणि जिंकण्यासाठीच खेळायचं असतं. आणि हेच मला वाटतं आपलं अंतिम ध्येय पण असायला हवं. हा, जिंकण्यासाठीच खेळायचं असतं. हे जेव्हा त्यांच्या मनात आपण रुजवू त्याच वेळेला मुलं खेळतील. आणि विशेषतः त्या खेळाडूंच्यावरती आपलं प्रेम असलं पाहिजे आणि त्यांचं कोचवरती प्रेम असलं पाहिजे आणि आपल्या देशावरती प्रेम असलं पाहिजे. हे फार गरजेचं आहे. सर, मग मला आता इथे याच्याशी संबंधित प्रश्न विचारायचा वाटतोय की अशा जे खेळाडू आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढायला आपण काय करता? आत्मविश्वास वाढवायला त्याला सुरुवातीपासूनच की जेणेकरून तो कसा सुंदर बॉल मारतो. म्हणजे समजा थोडासा बॉल मारलाय, त्याच्यामध्ये स्कोअर केलाय, त्यानं पॉईंट घेतलाय, परंतु त्याच्यामध्ये कोच म्हणून याच्यापेक्षा तो अशा पद्धतीने मारला असता तर सहज इझी मिळाला असता पॉईंट, हे त्याला आपण सुचवलं पाहिजे. अच्छा. आणि त्याला एन्करेजमेंट दिली पाहिजे आपल्याला. सर, जागतिक दर्जाचे खेळाडू जर आज आपल्याला तयार करायचे आहे तर कोणकोणत्या सुविधा आवश्यक आहे खेळाडूंसाठी असं आपल्याला वाटतं? मॅडम, खेळाडूंच्यासाठी फारच सुविधा आवश्यक आहेत.
आता थोडंसं शासनानं 5% आपल्याकडे जागा दिलेल्या आहेत सर्व्हिसमध्ये, परंतु केवळ त्या सर्टिफिकेटसाठीच मुलं काही खेळताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळत असताना आता नशिबानं भरपूर चांगल्या क्लिप बघायला मिळतात बरोबर खेळातल्या. तर त्या जर पाहिल्या आणि ते कोचेसचं जे टेक्निक असतं ते पाहायला मिळालं तर निश्चितपणाने त्या पद्धतीनं आपल्याला प्रोग्रेस करता येईल. अच्छा. हा, आणि मुलं हाईट आहे चांगली, फक्त काय थोडंसं ऑस्ट्रेलियनमध्ये किंवा सरकारनं जितकं दिलं पाहिजे लक्ष तेवढं दिलं जात नाही आजही. सर, तुम्ही आजपर्यंत मला वाटतं 110च्या वरती खेळाडूंना प्रशिक्षण दिलेलं आहे. तर त्या तुम्ही घडवलेल्या खेळाडूंमध्ये कोणत्या गुणांनी त्यांना यश मिळालं असं वाटतं आपल्याला, आणि एखाद्या खेळाडूची प्रेरणादायी यशोगाथा आपल्याला सांगता येईल का? प्रेरणादायी, आता उदाहरणार्थ आमची धनश्री साठे, ते या ठिकाणी 11-12ला होते सगळे. ते सायन्सला गेली, परंतु क्लासमध्ये वारंवार तिचे अब्सेंट असल्यामुळे क्लासमध्ये ते टीचर अपमान करत होते. त्याच्या आईनं सांगितलं की सर तिचं करिअर व्हॉलीबॉल आहे आणि तुम्ही तिला काही रागवू नका, ती येईल त्यावेळेला शिकवा तुम्ही. अच्छा. हा, असा पालकांचाही मला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि तीच मुलगी पुढं 18 वर्ष पूर्ण होता होता रेल्वे जॉईन झाली. क्या बात आहे. हा, तिला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. अच्छा. तिच्यानंतर तिचं धाकटी बहीण सोनल साठे, ती तर मॅडम अत्यंत अफलातून खेळाडू तयार झाली आहे. तिची उंची जर पाहिली तर व्हॉलीबॉलमध्ये तिला खेळाडू कोण म्हणणारच नाही. परंतु अशा मुलीला सुद्धा अत्यंत कष्ट करून तिनं शिवछत्रपती दुसरा पुरस्कार मिळवला. आणि त्याच्यानंतर महादेवी केरीपाळे, ही तर अत्यंत परिस्थिती नाजूक होती त्या मुलीची. जेव्हा जेव्हा नॅशनलला जायची तिची आई स्वतःच्या गळ्यातलं दागिना घाणवत ठेवून तिला पाठवत होती. अरे बाप. हा, अशा पद्धतीनं माझ्याकडं सर्वसामान्य कुटुंबातल्या मुली होत्या. त्या मुलींचा फक्त एकच होतं की आपण ह्या मुलींना घडवायचं. आज 8 ते 10 मुली सर्व्हिस करतायत, केवळ व्हॉलीबॉल ही त्यांचं करिअर आहे, करतायत आज. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही सर, तुमचं मार्गदर्शन, प्रेरणा आणि त्यांची स्वतःची शिस्त यामुळे आज त्या उच्च दर्जाच्या खेळाडू म्हणून ओळखलं जातं. वा, क्या बात आहे. सर, शिस्तीचं महत्व तुम्ही खेळाडूंना कसं पटवून देता किंवा कसं सांगता की एका खेळाडूमध्ये शिस्त असणं आवश्यकच आहे, याबद्दल काय सांगाल? मॅडम, मी NCC ऑफिसर आहे. अच्छा. मी इंडियामध्ये फर्स्ट पोझिशन आहे माझी. क्या बात आहे. इंडिया नंतर त्या ठिकाणी फायरिंग किंवा ड्रिल हे माझं फार सुंदर आहे. मी NCC ऑफिसर असल्यामुळं मी माझ्या आयुष्यात त्या 35 वर्षामध्ये एकही मिनिट ग्राउंडवरती लेट झालो नाही. आणि माझ्या मुलींना 2 मिनिटं लेट आल्या तर मी त्यांना 8-8 दिवस ग्राउंडवरती घेत नव्हतो. म्हणजे पनिशमेंट झाली ती. पनिशमेंट झाली, ही छोटीशी पनिशमेंट त्याला. परंतु त्यामधून त्या मुली जे निभून जात होत्या आणि डिसिप्लिन होती. आणि विशेष म्हणजे आमच्या मुली कधीही क्लब मॅचेसला गेलो किंवा कोणत्याही मॅचेसला गेलो तर बाहेर देवासारख्या आणि आत ग्राउंडमध्ये राक्षसासारख्या खेळत होतो. तर हे मुलींचं आमचं वैशिष्ट्य होतं आणि डिसिप्लिन भयान मुलींच्या बाबतीत ठेवली होती. अच्छा. सर, आज शहरातील खेळाडू आणि ग्रामीण विभागातील खेळाडू यांच्या मानसिकतेमध्ये आणि जी शिकण्याची जिद्द असते यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का, किंवा या लोकांना तुम्ही कसं काय टॅकल केलं आहे? मॅडम, थोडासा चांगला फरक जाणवतो तसा. परंतु मी रिटायर झाल्यानंतर सुद्धा सेकंडरी स्कूल भिलोडीमध्ये मी कोचिंग सुरू केलं. तिथं सुद्धा 50 मुली राष्ट्रीय स्तरावरती खेळल्या. अच्छा. आणि तिथेही थायलंडला समीक्षा केनेकर म्हणून ती इंटरनॅशनल खेळली. तर हे ग्रामीण भागामधलं सुद्धा चित्र आहे. थोडंसं पालकांचं तिकडे दुर्लक्ष आहे, कारण आज फक्त प्रत्येक पालकाला काय वाटतं, इंग्लिश मिडियमला जायला पाहिजे, क्लासला जायला पाहिजे. मुलांच्याकडं तसं दुर्लक्ष होतंय, क्रीडांगणावरती जाऊ देत नाहीत. आणि क्रीडांगणावरती जाणं हे आजच्या घडीला फार आवश्यक आहे, कारण या धगधगत्या जीवनामध्ये जर येणाऱ्या संकटाला चांगलं तोंड द्यायचं असेल तर तो क्रीडांगणावर जायलाच पाहिजे. आणि पालकांचा रिस्पॉन्स शहरात जरा चांगला मिळतो, ग्रामीण भागात मिळत नाही. बरोबर. सर, आता गेली इतक्या वर्षापासून आपण एक व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक म्हणून काम करताय, इतक्या खेळाडूंना तुम्ही घडवलेलं आहे. तर तुम्ही सर प्रशिक्षक म्हणून जेव्हा सुरुवात केली व्हॉलीबॉल शिकवायला आणि आजच्या तारखेला, तेव्हाचं व्हॉलीबॉल आणि आताचं व्हॉलीबॉल यामध्ये
काय फरक जाणवतो तुम्हाला? जमीन आसमानाचा फरक पडलाय. हं. अत्यंत फास्ट गेम झालाय आता. अच्छा. कारण आम्ही जपानच्या किंवा चायना, दक्षिण कोरियाच्या मॅचेस बघतो ना, हं. म्हणजे आम्हाला कळत पण नाही की कुठला प्लेअरनं कधी मारला बॉल तो. अच्छा. इतकं फास्ट आहे त्याचं. हं. त्या तुलनेनं आपल्याकडे काहीच नाही होत प्रॅक्टिस. मग का कोणास त्यांच्याकडे वैशिष्ट्य आहे, त्यांचे जंप म्हणा आणि त्यांचं खेळण्याची पद्धतच वेगळी वाटते आम्हाला. तर थोडंसंच आपण या देशातले आपल्या कोचेस जे असतील त्यांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन अशा प्रकारचे खेळ सुधारला पाहिजे आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे असं मला वाटतं. सर, आता जसं आपण म्हणालात की त्यांची पद्धत खेळायची वेगळी आहे, म्हणजे बाहेरच्या देशातल्या खेळाडूंची, तर इथे आपण असं सुचवू शकतो का की आजच्या म्हणजे आपल्या भारतातल्या खेळाडूंना काहीतरी वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं? जसे आपल्याकडं आम्ही आता क्रीडा संस्कृती पण पाहतो काही देशामध्ये. आता चायनामध्ये ऑलिम्पिकमध्ये एवढे गोल्ड मेडल मिळलं होतं. त्या मुलांना 365 दिवस ती मुलं त्या कोच जवळच असतात. अच्छा. त्यातले फक्त ते 10 का 12 दिवस पालकांचे दिवस असतात म्हणे. म्हणजे तितकं लक्ष आणि त्याला पूर्णपणे ते शासन दत्तकच घेतं. म्हणजे दिवस रात्र खेळ. हो, दिवस रात्र खेळ, अधिक तुमचं करिअर काय असेल ते. परंतु त्यातनंच खेळाडू घडतात ना. अशा पद्धतीनं आपल्या देशात सुद्धा व्हायला पाहिजे. करते गव्हर्नमेंट, परंतु असं परफेक्ट दिशेनं होत नाही असं मला वाटतं आज तरी. मी जे एक अनुभवलंय सर, मला वाटतं आजकालच्या पालकांची मानसिकता असं आहे, माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही ऑलराऊंडर असली पाहिजे. म्हणजे अभ्यासातही पाहिजे, कल्चरलमध्येही पाहिजे, खेळामध्येही पाहिजे. त्याच्यामुळे मला वाटतं एकाही गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष म्हणजे देता येत नाही किंवा तो त्याच्यामध्ये आपलं संपूर्ण त्याला श्रेय कमावू शकत नाही. पण विदेशामध्ये तसं नाही आहे की एखादा जर खेळ जर निवडला तर त्याच्यावर पूर्ण फोकस करून ते आपला जीव ओतून त्याच्यामध्ये आपलं सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करतात. सर, तुमच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय सामना कोणता होता? कारण आता इतके शेकडो सामने तुम्ही म्हणजे स्वतः होतात तिथे एक प्रशिक्षक म्हणून, पण तर एखाद्या सामन्याविषयी काही सांगता येईल? अविस्मरणीय सामना म्हणजे मॅडम, कोल्हापूरला आम्ही विभागीय स्पर्धा खेळत होतो. विभागीय स्पर्धा खेळताना फायनलचा सेट त्या कागलच्या संघामध्ये एक इंटरनॅशनल खेळाडू होते आणि माझ्याकडे त्यावेळेला इंटरनॅशनल नव्हती. अच्छा. खेळत असताना पहिले 2 सेट आमचे 4 सेट झाले आणि 5वा सेट सुरू झाला. 5वा सेट सुरू झाल्यानंतर त्या टीमचं 13 पॉईंट होते आणि आमच्या पॉईंटचे 6 पॉईंट होते. अच्छा, म्हणजे जवळपास अर्धेच. नर्वस झालो, थोडंसं खुर्चीवरून उठून बाजूला गेलो. त्यात आमची एक सिनियर मुलगी होती, ती मला येऊन हाताला धरली. सर, तुम्ही रागवल्याशिवाय, चिडल्याशिवाय, शिव्या घातल्याशिवाय मुली तयार खेळत नाहीत चांगले. म्हणजे त्यांच्यासाठी एक डोसचं काम करतात. तर अशा पद्धतीने त्या खेळायला पुन्हा इतक्या चांगल्या सुरुवात केल्या. सुरुवात म्हणजे इतकं सुंदर खेळलाय की त्या टीमला आम्ही 13वरती थांबवलं आणि त्याच्यानंतर 14वा पॉईंट आमच्या टीमनं घेऊन आमच्या टीमनं 15चा सेट केला. अच्छा. आणि आम्ही ते टायटल जिंकलं. त्यावेळेला ते जे रेफरी होते ते खाली उतरले आणि मला म्हणले, फक्त हे गणपतराव आरावडे हायस्कूलचीच टीम करू शकते, अन्यथा कोणी करू शकत नाही. हा फार छान. आणि एका मुलीचं तर कुरुंदवाडमधला एक उल्लेख करावा लागेल की असंच पुण्याची बलाढ्य टीम होती, रेणुका स्वरूप, आणि त्यासोबत आमचं फायनल सुरू होतं. फायनल सुरू असताना आमची मेन प्लेअर सुजाता तांबट मेन पोझिशनला आल्यानंतर आमची लिफ्टर धनश्रीसाठी ती मायनस बॉल सोडायला आली. मायनस बॉल 4 पॉईंट गेल्यानंतर पलीकडे ती हेमा उरसडी, इंडियाची कॅप्टन होती, ती मुलींच्या डोक्यातच बॉल मारायचा प्रयत्न करत होती. अच्छा. एवढं तिच्याकडं हाईट होती, फार प्लेअर चांगलाच आहे तो. टाइमआउट घेऊन मुलीला एक बाहेर बोलवलं सगळ्या आणि त्या धनश्रीला एक खाड तिची मुस्काडी लावली. अरे बापरे. त्यावेळेला तिचे पालक गॅलरीमध्ये पाहून मॅच पाहत होते. पब्लिक 5,000 ते 7,000 पब्लिक होतं. पब्लिक माझ्या अंगावरती आलं, तुम्हाला काही कळतं की नाही, ह्या एवढ्या मोठ्या मुलींना कसं मारताय, काय करताय? मी म्हटलं, मुलगी माझी आहे, माझं मी ठरवतो. आणि मॅडम त्याच्यानंतर तिने इतकं सुंदर लिफ्टिंग केलं, फुलं सोडल्यासारखं सोडलं बॉल, आणि आम्ही त्या संघाला हरवलं. म्हणजे सर, कधी कधी प्रशिक्षकाचं आपल्या टीचरचं रागवणं किंवा चिडणं हे पण त्यांना एक मार्गदर्शन देतं आवश्यक असतं आणि ते यशस्वी मार्गाकडे नेतं त्यांना. फक्त त्याला अधिकार असावा लागतो आपला
की आपण तेवढ्यासाठी त्यांच्यासाठी आपण एवढे कष्ट केलेले असले पाहिजेत, तर मग तो अधिकार प्राप्त होतो. अगदी बरोबर. मुस्काडी मारण्यात पण अधिकार प्राप्त होणं सोपं नाही, त्याच्यासाठी तेवढ्या कष्टातनं जावं लागतं जावं पहिले. लागतं. अगदी बरोबर. सर, व्हॉलीबॉलमध्ये सर्व्ह, ब्लॉक आणि डिफेन्स यापैकी कोणत्या कौशल्यावर सर्वाधिक भर द्यावा असं आपल्याला वाटतं, किंवा याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं काय, याबद्दल काय सांगाल? तसं मॅडम पाहिलं तर हे 5 जे आहेत महत्वाचे गुण ते अत्यंत त्या टीममध्ये आवश्यक आहेतच. म्हणून आता बदल होत निघालेत की जो लिब्रो आलाय केवळ डिफेन्ससाठी आहे. तो लिफ्टर पासर जो आहे तो चांगलाच लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं ब्लॉकिंग, ज्या टीमचं तगडं असतं ती टीम चांगली होती. आज सर्व्हिसवरती आम्ही जपानचं बघितलं परवा खेळाडू, हाईट काहीच नाही, पण त्याचा जंप म्हणजे तो नेटच्या वर कमरेपेक्षा जास्त जातो. अच्छा. त्याने सर्व्हिस मारली की ती सर्व्हिसमध्ये आता स्पिन आणले त्यांनी. म्हणजे आपण क्रिकेटमध्येच फक्त स्पिनिंग म्हणत होतो, परंतु व्हॉलीबॉलच्या स्पीडमध्ये सुद्धा स्पिन आणलेलं आहे. आणि वैशिष्ट्य वाटतो. त्यामुळं तसंच सगळे 5 गुण जे आहेत, म्हणजे सर्व्हिस, अटॅक आहे, डिफेन्स आहे, नंतर लिब्रोचं डिफेन्स आहे, ब्लॉकिंग आहे, स्मॅशर आहे, हे सगळेच गुण आवश्यक आहेत. पण स्पेशलिटी त्याच्यामध्ये असतेच असते आणि त्याच्यामध्ये ब्लॉकर जो आहे तो जास्त महत्वाचा वाटतो. अच्छा सर, पण इथे जेव्हा या गेमची सुरुवातच सर्व्हिसने होते, तर तुम्ही सर्व्हिस कसा करतो याला महत्व द्याल का, किंवा ते महत्वाचं आहे का? खूप जास्त महत्व. जर आता सर्व्हिस चुकले की पॉईंट जातो ना एक, त्यामुळे त्यांचा पॉईंट एक वाढेल ना, लीड होईल. बरोबर. तो आणि सर्व्हिसमुळे कसे पॉईंट मिळतात हे जास्त महत्वाचे आहेत. मग त्यामध्ये फ्लोट सर्व्हिस आहे, साधी टेनिस सर्व्हिस आहे, जंप सर्व्हिस आहे, जंपमध्ये स्पीड आहे, त्याच्यामध्ये पुन्हा स्पिन आहे. अशा पद्धतीने सर्व्हिस मारल्या तरी 2 पॉईंट जरी मिळाले हे जास्तच फायद्याचं ना. बरोबर. सर, फिटनेसवर खेळाचा परिणाम होतो हे आपल्याला माहितीच आहे, तर आजचे जे खेळाडू आहे त्यांना फिटनेस बद्दल आपण काय मंत्र द्याल? फिटनेस हा अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. आणि फिटनेस आणण्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणानं डाएट असलं पाहिजे, आपलं खाद्य चांगलं असलं पाहिजे. त्याचप्रमाणे दूध, काय मांसाहार, मॅडम मी कधी मांसाहार केलेलं पूर्ण शाकाहारी आहे, तरी पण आज गरज आहे ते खेळाडूंना. कारण मांसाहार असणं, त्यामध्ये योग्य ती प्रथिनं हे असलं पाहिजे की जेणेकरून बाबा त्या खेळाडूंना ताकद आली, त्यांच्या पायामध्ये ताकद आली पाहिजे. बरोबर. ही जास्त महत्वाची आहे. कारण जंप पाहिजे आणि एवढा स्टॅमिना तयार करण्यासाठी त्यांची शारीरिक स्थिती फारच सुंदर असावी लागते. बरोबर. सर, एक प्रशिक्षक म्हणून तुम्हाला आजपर्यंत मिळालेला सर्वात मोठा सन्मान कोणता, याबद्दल काय सांगाल? कारण तसं तर बरेचदा तुम्हाला सन्मानित करण्यात आलं असेल, त्यात काही वाद नाही, पण एखादा असा प्रसंग आपल्या लक्षात राहतो, तर त्याबद्दल काही सांगता येईल? मॅडम, मला तसा वसंतदादा पुरस्कार 1990ला मिळालेला आहे. दादोजी कोंडदेव किंवा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी बरेच अर्ज केले, फारसं काय त्यात यश आलेलं नाही. त्याला वेगवेगळी कारणं असतील किंवा माझं रेकॉर्ड कमी असेल असं मला वाटतं. परंतु असं काय तेवढा मिळालं नाही. परंतु मी कोणत्याही परिस्थितीत नर्वस झालो नाही, कारण पुरस्कार मिळण्यासाठी मी कामच केलेलं नाही. बरोबर. मुळात मुलाला घडवणं आणि माझ्या शाळेचं नाव चांगलं होणं, त्या मुलांचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं तयार होईल या पद्धतीनं करणं तयार, हेच माझं उद्दिष्ट होतं. याच्यापेक्षा मला काय नव्हतं. आज माझी मुलगी सुद्धा सुजाता देसाई, ती 2 नॅशनल खेळली आणि ती पण डॉक्टर आहे आता. क्या बात. म्हणजे आज खेळाडू म्हणून झालं तरी शैक्षणिक सुद्धा करिअर कमी होत नाही. बरोबर. आज 4 मुली माझ्या फॉरेनला आहेत. म्हणजे तसं पाहायला गेलं तर भरपूर करिअर चांगलं केलं मुलीने. म्हणजे एक सर्वोत्तम खेळाडू घडवून आपल्या भारताचं जेव्हा प्रतिनिधित्व करेल आणि भारतासाठी काहीतरी चांगलं करेल, मला वाटतं हा सर्वोत्तम पुरस्कार माझ्या दृष्टीने तो जास्त मोठा पुरस्कार. अगदी बरोबर. सर, आता इतके खेळाडू तुमचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पण खेळलेले आहे, तर एखादा खेळाडू ज्याला तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून त्याला प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ती विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय लेव्हलवर गेली, तर तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं, आणि तुमच्या कारकिर्दीतला एखादा असा त्याच्याशी संबंधित एखादा असा भावनिक प्रसंग सांगता येईल का? चांगला प्रश्न विचारला मॅडम. मी कोणताही खेळाडू बाहेरनं तयार आणलेला नव्हता. बरोबर.
6वीला खेळाडू पकडायचा आणि तो 11वी-12वी पर्यंत चालवायचा. त्याच्यावरती पूर्णपणे लक्ष माझं केंद्रित असायचं. म्हणजे अगदी बेसिक लेव्हल पासून. बेसिक लेवलपासून. आणि बेसिक लेवलपासूनच मग त्याच्या साधारणपणे शरीरात कुठले गुण आहेत, त्याचा बाबा बोट चांगले आहेत, शक्ती अंगात, तर त्याला पासर करायची. ज्याचा जंप चांगला आहे, स्टँडिंग जंप चांगला असेल तर त्यांना स्मॅशिंग करायचं. अशा पद्धती मी त्या ठिकाणी शोधत गेलो. आणि एक महत्वाचा भाग म्हणजे मॅडम सांगतो की जेव्हा माझी अर्चना शिरोटे इंटरनॅशनलला गेली इंडियाची, त्यावेळेला फोन नव्हते. अच्छा. फोन फक्त शाळेतल्या लँडलाईनवरती फोन येत होता. आणि तिनं मला कळवलं की सर मी असं या प्लेननं जाणार आहे. मी एक वेडा शिक्षक की त्यावेळेला त्या ग्राउंडवरती, आमच्या आरवाडे स्कूलच्या ग्राउंडवरती जाऊन विमान बघत बसलो. वरचं विमान पाहत बसलो. आणि मनात असं झालं की यात बाबा माझी खेळाडू आहे. म्हणजे त्यावेळेचा तो, मला वाटतं तुमचं आनंद आणि समाधान ते अवर्णनीय. हे माझ्या पुरस्कारापेक्षा कितीतरी मोठं आहे. क्या बात आहे. कितीतरी मोठं. आणि अशा पद्धतीने जेव्हा अगदी ऑलिम्पिकमध्ये आमच्या आपल्या देशाला जेव्हा पहिलं गोल्ड मेडल मिळालं, मी शाळाभर साखर वाटली होती. वा. भले कोणत्याही गेममध्ये असू दे, पण आज आपल्या देशाचं नाव किती मोठं होतं हे जास्त महत्वाचं वाटतं. बरोबर आहे सर. आता व्हॉलीबॉल बद्दलच आपण बोलतो आहे. जसं तुम्ही ऑलिम्पिकचा उल्लेख केला आहात, तर भारताने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी काय काय करायला हवं, म्हणजे मी हे सगळ्याच खेळासाठी विचारते आहे, तर याबद्दल आपलं काय मत आहे? मॅडम, सर्वच दृष्टीनं आपण खेळाडू ऑलिम्पिकमध्ये काही क्वालिफाय किंवा त्यांना मेडल चांगलं मिळवण्यासाठी त्या मुलांना अगदी म्हणतो तसं 6वीपासून 7वीपासून शासनानं दत्तक घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आणि त्याची बाबा कल कोणत्या गेमकडे आहे त्याचा जर समजा त्या पद्धतीनं जर आपण सराव घेत गेलो आणि त्या लेवलचे कोच मिळायला पाहिजेत. फार महत्वाचा भाग आहे कोच. कारण तोच नेमका दुर्लक्षित राहतोय. कोचच महत्वाचा असतो. कोचने जर चांगल्या पद्धतीनं गाईडलाईन केली आणि त्या मुलांना हेरता आलं त्यांना, तर निश्चितपणानं आपल्या देशाला ऑलिम्पिकला फार मोठं काय, आज 140 कोटी लोकसंख्या आपली. बरोबर. काय एवढे खेळाडू तयार होत नाहीत आपल्याला? हा एक प्रश्न आहे. म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य कोचला म्हणा किंवा खेळाडूला हा एक मोठा प्रश्न आहे. का होत नाहीत? म्हणजे मी कमी पडतो का, देश कमी पडतो का, ती खेळाडू कमी पडतात का, पालक कमी पडतात का, साहित्य नाही आपल्याकडं? म्हणजे मला वाटतं या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. 100% विचार व्हायला पाहिजे. विचार व्हायलाच पाहिजे. एक हॉकी सोडलं तर देशातलं पूर्वी, आता सुद्धा नाही हॉकी. बरोबर आहे. इतर गेम मध्ये काय आहे आपल्याकडे? आणि आता क्रिकेट, पण क्रिकेट जगामध्ये 10-12 देश फक्त खेळतात. सर, एखादा विद्यार्थी एका खेळामध्ये जर प्रावीण्य त्याला मिळतं आहे, तर त्याच्यामागे प्रशिक्षकाचा मोठा हात आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण पालकांचं, म्हणजे घरच्यांचं, कुटुंबाचं किती महत्व आहे असं आपल्याला वाटतं? निश्चितपणानं फार महत्व आहे. म्हणजे त्यांचं प्रोत्साहन देणं किंवा फार प्रोत्साहन दिलं पाहिजे. समजा त्यांनी सोडलंच नाही वेळेत शाळेत, तर कसं खेळाडू तयार कर? शिक्षक काही घराकडे जाऊन येऊ शकत नाही, त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे पालकांचं पूर्ण लक्ष पाहिजे. मगाशी उदाहरण मी सांगितलंच की त्या मुलीचं करिअर आहे, तुम्ही क्लासला तिला आम्ही पैसे दिलेले आहेत, तुम्ही शिकवायचं एवढं काम करा, असे म्हणणारे पालक तयार व्हायला पाहिजेत. त्यावेळेला ते खेळाडू घडतील. बरोबर. आज ती मुलगी सुद्धा स्वतःची, तिची मुलगी आता इंटरनॅशनल बॅडमिंटन खेळते. क्या बात आहे. म्हणजे आमच्यात ही अशा ठिकाणी वंश परंपरा. आता आमची केरीपाळी जी आहे तर महानगरपालिकेत सर्व्हिसला आहे. अच्छा. तिची मुलगी आता स्विमिंगमध्ये, तिचं स्वप्नच आहे ऑलिम्पिकला खेळायचं. आज ती 6वीला आहे, पण आज रेकॉर्ड करत निघाल्या सगळी मुली. म्हणजे अशा पद्धतीने पालकच हे महत्वाचं आहे. बरोबर. पालकांनी जर विरोध केला तर काय उपयोग नाही होत, कारण मुलांचं लक्षच लागत नाही काय. सर, आज तुम्ही एक प्रशिक्षक म्हणून इतक्या वर्षापासून काम करता, इतके खेळाडू आपण घडवले आहेत, पण पुढील पिढीतील प्रशिक्षकांना आपण कोणता सल्ला द्याल की त्यांनी कसं काम केलं, कसं नेतृत्व केलं तर चांगले खेळाडू आपल्या भारतासाठी घडू शकतील? आता मॅडम, परवाच बासनीय गावात आंतरराष्ट्रीय कोच जे अजित पाटील सर आहेत, महाराष्ट्रातल्या कोचेसचा शिबिर होतं. अच्छा. त्यांचं प्रशिक्षण? त्यांचं प्रशिक्षण. बरं. तर त्या प्रशिक्षणामध्ये साधारणपणे महाराष्ट्रातून एक 32 शिक्षक आले होते.
आणि त्या ठिकाणी ते 2 इंटरनॅशनल निलेश मते आणि पाटील सर ही कोचिंग करत होते. यामध्ये सुद्धा माझं भाषण झाल्यानंतर सगळंच पब्लिक उभा राहिलं, कारण एवढं मी काही आयुष्यात न खेळता असे एवढे मोठे खेळाडू तयार केले ही सोपी गोष्ट नव्हतीच त्यांच्या दृष्टीनं. तर या शिक्षकांनी जास्तीत जास्त खेळावरती, आणि वास्तविक पाहता माझं स्पष्ट मत आहे, शिक्षक कमी पडतात. अच्छा. शिक्षकांनी जर तेवढा वेळ दिला, प्रपंच, घर हा भाग वेगळा आहे, पगार तुम्हाला गव्हर्नमेंट बऱ्यापैकी देतं, थोडंसं ते आहेच, त्याच्या व्यतिरिक्त जर परफेक्टपणानं प्रामाणिकपणानं जर प्रयत्न केलं तर निश्चितपणानं चांगले खेळाडू घडावेत अशी माझी अपेक्षा आहे. अच्छा सर, तुमच्या आयुष्यातील एक व्हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणून जे तुम्ही मुलांना शिकवलेलं आहे, तर आजच्या पिढीने किंवा आजच्या तरुणाने त्यातनं काय शिकलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? आपला जो जीवन संघर्ष किंवा आपण आजपर्यंत जे मुलांना शिकवलं आहे त्याच्याकडे जर मागे वळून पाहिलं तर आजच्या तरुणांनी काय त्याच्यातनं शिकलं पाहिजे? आज ग्रामीण भागामध्ये फार विचित्र अवस्था आहे, शहरामध्ये पण आहे थोडीफार, की मुलं बरीचशीच फालतू गोष्टीकडे फिरत असतात. बरोबर. आणि विशेषतः त्या मोबाईलमुळं तर सगळीकडं बेकार झालेलं आहे. कारण मोबाईल बघितल्यामुळं त्याला काहीच कळत नाही आणि नको त्या गोष्टी पाहत असतात. त्यामुळं त्यांचा किती वेळ जातो हेही त्यांच्या लक्षात येत नाही. ते चांगल्या क्लिप बघत नाहीत, चांगली बाबा की जेणेकरून बाबा जगात स्पोर्ट्स काय चाललंय, शिक्षण एज्युकेशन काय चाललंय, संशोधन काय चाललंय, या गोष्टी त्या मुलांनी पाहिल्या पाहिजे, ती पाहत नाहीत. आणि पूर्णपणे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खेळावरती नसतं. आज खेळावरती कॉन्सन्ट्रेशन, आणि त्यांच्या नशिबानं जर चांगला प्रशिक्षक मिळाला, पालकांचा प्रतिसाद चांगला मिळाला तर निश्चित चांगले खेळाडू घडतील. बरं सर, आज तुम्ही इतके सक्सेसफुल व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक आहात, लोक तुम्हाला ओळखतात, पण मला विचारायचं आहे की तुमच्या यशाचं जर गुपित सांगायचं असेल तर आपण काय सांगाल आमच्या श्रोत्यांना? माझ्या यशाचं गुपित म्हणजे महत्वाचं म्हणजे एक जे आयुष्यामध्ये खंत होती मला, की आपण स्वतः काहीच खेळलो नाही, तालुका जिल्हा काही खेळलो नाही. एक फार महत्व म्हणजे अशा अपेक्षा वाढल्या होत्या माझ्या, की आपण खेळाडू तयार करून अशा पद्धतीचे खेळाडू नॅशनल खेळावेत. एक नॅशनल खेळल्यानंतर वाटायला महाराष्ट्राचा एखादा कॅप्टन व्हावा. 9 कॅप्टन महाराष्ट्राचे झाले माझे. त्यावेळेला पुन्हा माझी अपेक्षा वाढत गेली, एखादा इंटरनॅशनल खेळाडू व्हावा. तो बघता बघता भारतीय संघाची कॅप्टनशिपच मला आमच्या मुलीला मिळाली. अशा पद्धतीनं ह्या कोचनं त्या केवळ मुलांच्या वरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे बाहेरचे भयंकर प्रलोभन वाईट आहेत. मी माझ्या कुटुंबासोबत कधीही आयुष्यात फिरायला गेलो नाही, किंवा मारुती रोडला ह्या 5 शाळा सुटल्यानंतर कधीही मारुती रोडला मी फिरलो नाही. फक्त माझं क्रीडांगण, आणि मी रात्री 9 वाजता मी भिलोडीला जात होतो, म्हणजे मी 9:45 घरी पोचत होतो. अच्छा. हा, आणि सकाळी 6च्या बसने येत होतो. एवढा वेळ दिला तरच खेळाडू घडतात, वर खेळाडू घडत नाहीत. आणि मला वाटते तुमचं ते सातत्य, चिकाटी, त्याच्यामुळे आज तुमच्या ज्या मुली आहेत खेळाडू त्या इंटरनॅशनल लेव्हल पर्यंत पोहोचल्या आहे. बरोबर. सर, तुम्ही आजपर्यंत जितके ह्या खेळाडू घडवलेले आहेत, तर तुम्हाला काय वाटतं त्यांनी तुमच्याकडनं सगळ्यात मोठी गोष्ट काय शिकलेली आहे की ज्या आज त्या इतक्या सक्सेसफुल आहे? तुम्हाला काय वाटतं? हां, बऱ्याच मुली मला आता फोन येतात काही वेळेला, सर तुम्ही त्यावेळेला अत्यंत स्ट्रिक्ट वागला. जेव्हा आमच्या मुली स्वतःच्या मुली ग्राउंडवरती जायला त्यावेळेला असं वाटतं की देसाई सरच त्यावेळेला बरोबर होते. अच्छा. हा, कारण फारच नियमावली कडक होती मॅडम. म्हणजे त्यांना कोणतीही फॅशन न करू देणं काय. आजही त्या सगळ्या माझ्या मुली सर्वसामान्य राहतात, अत्यंत सर्वसामान्य आहेत आजही. म्हणजे त्यांच्याकडे आजही कुठली फॅशन त्यांच्याकडे रुजलेली नाही. इतकंच नव्हे, त्यांचे आई वडील त्या मुलींना कुठला ड्रेस घेताना मुलींना विचारत होते, तुमच्या सरांनी चालतं का ड्रेस असले? अच्छा, असा कलर चालतो का? म्हणजे इतकं ते पालक सुद्धा माझ्याशी समरस होते. आणि टोटल कुटुंबच सगळं आम्ही एकत्रित असल्यासारखं. म्हणजे त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव होती आणि ते पाळायचे. हे म्हणायला अगदी पायात शूज सुद्धा नव्हते मॅडम आमच्या मुलींच्या. सॉक्स शूज आणि नी पॅड ही लांबच राहिलं सगळं. अरे बापरे. हा, अशा उन्हात
पूर्णपणे बेअर फूटनं खेळत होत्या. पुन्हा पुन्हा आम्ही बूट घेतले, मग त्यांना किट बॅग केले. महापौर चषक जिंकल्यानंतर त्यांना सगळ्यांना घड्याळ बक्षीस दिले. म्हणजे मीच दिले, त्यातले आहे ते पैशात, हे तुमचे पैसे आहेत, तुमचं तुम्ही ठेवा. बरोबर. सर, एखादा खेळाडू जेव्हा आपण घडवता, त्याला प्रशिक्षण देता, तर तेव्हा त्याच्यामधली प्रतिभा महत्वाची आहे की मेहनत, याबद्दल आपण काय सांगाल? मॅडम, दोन्ही पाहिजेत. प्रतिभा तर आहेच आहे. प्रतिभा असल्याशिवाय तो खेळाडूच बनत नाही. परंतु नुसता प्रतिभासून चालणार नाही, त्याच जोडीला मेहनत केली तरच हे चांगलं आहे. केवळ प्रतिभा असली तर काय उपयोग नाही, आणि केवळ मेहनत असेल तरी उपयोग नाही. तेवढा प्रतिभाच पाहिजे त्याला. अच्छा. हा, मगाशी मी त्या उदाहरण सांगितलं ना, की 9वीत असताना तिला कुणी फोटोच घेतलं नाही, ती मुलगी 10वीत, तिची ही प्रतिभाच तयार झाली ना. एकदम देश लेवलला ती फर्स्ट मिळालं तिला प्राईज. 11वीला तरी इंटरनॅशनल झाली. म्हणजे ही तिच्याकडे प्रतिभा. बरोबर. थोडेसे कष्ट कमी पडत होते सुरुवातीला, पुन्हा मात्र उत्साही झाली ती. अच्छा. सर, आता इतक्या मॅचेस खेळाडूंनी तुमच्या खेळलेल्या आहे, पण एखादी मॅच जेव्हा हारतात, अपयश येतं, तेव्हा तुम्ही त्यांना त्यांचं मॉरल कसं वाढवता किंवा त्यांना कसं प्रेरित करता? मॅडम, खेळताना मी फक्त 2 गोष्टी महत्वाच्या बघत होतो, की मुलगी सहज हारता कामा नाही. जेव्हा त्या खेळून प्रयत्न करून 100% देऊन 100% त्याच्यामध्ये झोकून देऊन जर हारले असतील तर शेवटी त्या टीम चांगल्या असतातच. त्यावेळेला मात्र कधी रागवत नव्हतो मी, त्यांना प्रत्येकाला शाबासकी देत होतो. आणि उद्यापासून सराव स्टार्ट पुन्हा, कारण हे आपल्याला हारलेलं काढायचं आहे. बरोबर. हां, म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं तर स्टेडियमवरती आमच्या मुली सुरुवातीलाच मी घेऊन गेलो. एका मुलीनं आम्हाला, त्या दुसऱ्या संघाने आम्हाला 0वरती मारलं. अच्छा. हां, मग त्या मुलीला सहज मी बोललो की अरे एखादा पॉईंट द्यायचा, हायस्कूलच्या मुली आहेत, नवीन आहेत. ती मला कुत्सतपणानं बोलली, सर पॉईंट मिळवून घ्यायचा असतो, मागून घ्यायचा नसतो. अच्छा. म्हणल्यानंतर मनामध्ये ती भयंकर अशा गोष्टी फार त्रास देत होत्या. मी इतका सराव केला मॅडम, 2 वर्षांनी त्याच मुलीच्या टीमला कधी हरवलं त्यांना कळलं पण नाही. क्या बात आहे. हां, म्हणजे अशा पद्धतीनं आमच्या डोक्यात स्पीड फार महत्वाचं असते यातलं. हां, रागवणं आणि त्या मुलांच्यावरती प्रेम करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. अच्छा. हां, नुसतं रागवून ऐकणार नाहीत आणि नुसतं गोड बोलून खेळणार नाहीत. सर, जर तुम्हाला पुन्हा एकदा म्हणजे नव्याने आयुष्य जगण्याची जर संधी मिळाली तर तुम्ही पुन्हा व्हॉलीबॉल हाच खेळ निवडाल का? 100% व्हॉलीबॉल खेळ निवडेन, आणि माझी शाळा, मला या शाळेमध्येच नोकरी मिळावी असं मला वाटेल. कारण इतकी छान शाळा मॅडम नाही. मी आजही म्हणतो ना, माझं आरवाडे हायस्कूल होतं, आणि त्या ठिकाणचे जे आमचे करंदीकर मॅडम असतील, वाळवेकर सर असतील, ए.व्ही. आपटे सर असतील, आमचे आरवाडे अण्णा असतील, आमचे D.K. चौगुले असतील, ए.व्ही. आपटे, ह्या लोकांचं जे प्रोत्साहन मला मिळालं मी आयुष्यभर त्यांना विसरू शकत नाही. आणि त्याच पद्धतीनं भिलोडी गावामध्ये माझे जे चितळे चषक मी भरवत होतो, 14 वर्षे फार सुंदर टुर्नामेंट आम्ही भिलोडीला घेत होतो. अच्छा. जय भवानी क्रीडा मंडळाची स्थापनाच मी केलेली आहे. भिलोडीत व्यायामशाळा बांधलेल्या आहे. 14 वर्षे राज्यस्तरीय आम्ही पुरुष आणि महिलांच्या स्पर्धा घेत होतो. पूर्णपणे काकासाहेब चितळे, नानासाहेब चितळे आणि चितळे कुटुंबीय यांचं फार मला आर्थिक सहकार्य मिळत होतं. एक महत्त्वाचा मॅडम, माझ्याकडे प्रामाणिकपणा हा एक फार महत्त्वाचा घटक आहे. कधी 1 रुपयामध्ये इकडं तिकडं होत नाही. सामाजिक तर नाहीच नाही. त्यामुळं निश्चित माझ्यावरती आमचे ग्रामस्थ सगळे विश्वास ठेवतात. सगळे ग्रामस्थ मला मदत करतात चांगल्या पद्धतीनं. माझी शाळा आणि ग्रामस्थ भिलोडी हे फार चांगलं आहे, आयुष्यात चांगलं मिळालंय. सर, आता इतक्या वर्षापासून आपण म्हणजे तुमचं आयुष्यच तुम्ही व्हॉलीबॉल या खेळाला समर्पित केलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर व्हॉलीबॉल हा एक शब्द कोणी उच्चारला तर सर तुमच्या मनात पहिल्या भावना काय असतात? मॅडम, मी आज घरात एक बॉल ठेवलेला आहे. माझा नातू किंवा माझी नात खेळायला लागले, त्या आवाजाने मी तृप्त होतो. क्या बात आहे. आवाजाने मी तृप्त होतो.
माझ्या घरावरती जर बघितला तर तुम्ही लोगो सुद्धा व्हॉलीबॉलचा आहे. हम्म. माझ्या खिडकीवरती बघितलं तर व्हॉलीबॉलचाच लोगो आहे. तर हे सगळं माझं जीवनच व्हॉलीबॉलमय आहे. अच्छा. माझं कुटुंबाला तर भयानक सहकार्य केलेलं आहे या बाबतीत. सर, जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न हा विचारायचा आहे. आजची युवा पिढी, तरुण पिढी, त्यांना जर व्हॉलीबॉलच नाही कुठल्याही खेळामध्ये जर करिअर करायचं आहे तर त्यांना आपण काय संदेश द्याल की त्यांनी कोणता मार्ग निवडला पाहिजे, काय करायला पाहिजे जेणेकरून ते सक्सेस होतील, यशस्वी होतील? आज बऱ्यापैकी जर पाहिलं तर मी युवा खेळाडूंच्यासाठी मी एक महत्त्वाचा संदेश सांगतो की अभ्यास हे करिअर आहेच तुमचं, परंतु त्याच्यासोबत खेळावरती पूर्णपणे लक्ष देऊन तुम्ही चांगल्या पद्धतीनं सराव करत गेला, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शक मिळाले, जीवनामध्ये हे जे 20-22 वर्षे जे आहेत ती केवळ खेळावरती आणि अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन केलं तर निश्चितपणानं तुमचं आयुष्य हे चांगलंच घडतं आणि त्याच्यामधनं तुम्हाला यशच प्राप्त होतं. भले त्यात नॅशनल खेळा अगर न खेळा निदान शारीरिक क्षमता तर वाढेल. बरोबर. आयुष्यामध्ये पुष्कळ आपल्याला दुःख सहन करावे लागतात, त्यावेळेला फाईट कशी करायची, सामोरं कसं जायचं हे फक्त खेळाडू जास्त करू शकतो. बरोबर. अन्यथा कोणी करू शकत नाही. खेळाडूकडे तो गुण असतो. आणि मला सर्वांनी सांगायचं आहे, आता पूर्वी आमच्याकडे क्लब सिस्टीम मॅचेस चालायच्या, आज पूर्णपणे आर्थिक दृष्टीनं विचार केला तर ते कमी होत निघाले. मॅडम, आम्ही शाळेतनं एक मॅचेस टुर्नामेंट खेळून आलो, रात्री मी शाळेतच मुक्काम करत होतो आम्ही मुली. अच्छा. आणि शाळेतनं सकाळी तिथं सगळं आवरून दुसऱ्या गावाला खेळायला जात होतो. एवढ्या क्लब मॅचेस आम्ही खेळत होतो. जवळजवळ त्या काळात 3,000 बक्षीस असायचं. 1.5 ते 2 लाख रुपये आम्ही बक्षिसं मिळवलेत शाळेला. हा, तर सर्व खेळाडूंना माझी विनंती आहे, तरुण पिढीला, मुलं असू देत किंवा मुली असू देत, मुलीनं तर मी नेहमी सांगतो पुन्हा मुलं झाल्यानंतर खेळता येत नाही, आत्ताच खेळून घ्या तुम्ही. कारण पुन्हा काय आपल्या आपल्या प्रपंचात गुरफटतात मुलं. आणि मुलांना तर निश्चित सांगतो की केवळ बाहेर फिरणं आणि मित्रामध्ये बसणं, ते काय मोबाईल पाहणं म्हणजे हे करिअर नाही. आईबापावरती बोजा टाकतो आपण काहीतरी घडलं पाहिजे आणि मग तुम्हाला बोलायला वाव आहे. बरोबर. जगायला वाव आहे. नाहीतर देशातली फक्त संख्या वाढते, काय उपयोग आहे त्याचा. म्हणजे मला आयुष्यात काय व्हायचंय त्याचा जो काय म्हणतात दृष्टिकोन हा आपला क्लिअर असणं आवश्यक आहे. पक्का पाहिजे, क्लिअरच पाहिजे दृष्टिकोन, मला हे घडायचं आहे. बिलकुल. आणि त्याच्यासोबतच जिद्द, सातत्य, चिकाटी आणि एक आपलं डिसिप्लिन लाईफ. डिसिप्लिन, अगदी शिस्त, जर महत्व शिस्तीलाच जास्त द्यायचं. बरोबर. हा, कारण शिस्त आली की ती सगळंच तयार होत आहे. बिलकुल. आणि माणूस मला वाटतं तसा चांगला घडत जातो, रस्त्यानं सरळ चालतो. बरोबर. एक सुकर मार्ग त्याला जगण्याचा मिळतो. बरोबर. आणखीन एक महत्व सांगतो, हे संपूर्ण खेळत असताना माझं कुटुंब हे अत्यंत त्यांनी त्याग केलेला आहे. कारण मी घरात फक्त जेवायला संध्याकाळी जात होतो. कुठं निघालाय, काय निघालाय हे कधी नाही. माझी मिसेस शोभा देसाई हे सुद्धा कायम 2 बॅगा भरलेल्या असायच्या. शॉर्ट ट्रिपला 1 बॅग आणि मोठ्या ट्रिपला मोठी बॅग, अशा पद्धतीने मला कुटुंबाची मदत होती. कुठं निघालंय असं कधीही विचारलं नाही. आणि त्यांना हौस वाटायची की आपल्या घरातलं आपले मिस्टर हे आपले निघालेत. माझ्या मुलांची तर भेट माझी कधीतरीच होत होती, कारण रात्री 9-9:30 वाजता गेल्यानंतर मुलं झोपलेले असायचे आणि सकाळी 6 वाजता मी येत होतो बसनं, त्यावेळी मुलं झोपलेली असायची. म्हणजे सर तुमच्या या यशाच्या मागे कुटुंबाचा खूप मोठा हात आहे, त्यांचा सपोर्ट आहे, फार मोठा सपोर्ट आहे. आणि मला वाटतं एखाद्या गोष्टीमध्ये किंवा कोणत्याही याच्यामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं आहे तर कुटुंबाचा सपोर्ट हा अत्यावश्यक आहे. सपोर्ट असला पाहिजे, आपल्या मित्रमंडळीचा सपोर्ट असला पाहिजे, हे सगळ्यांची गरज आहे. देसाई सर, आज आपण इथे आलात आणि एक व्हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणून आपण जे इतके खेळाडू आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहेत त्याबद्दल तर आपलं अगदी मनापासून अभिनंदन आहेच. आणि आज आपण इथे आलात, आपला संपूर्ण जीवन प्रवास आमच्या श्रोत्यांना सांगितलात, त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले अगदी मनापासून धन्यवाद मानते. नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीचा आभार मानतो मी.